2 मिनिटं एवढं झालं का यांच्यावर सगळ्यांवर कॅमेरा फिरवा म्हणजे सगळे 1 मिनिट आपण देवदर्शन झालेले आहे त्यानंतर आपण आता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। मला असं वाटतं का महायुतीच्या सर्वच पक्षाचे नेते म्हणजे शिवसेनेचे मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजितदादा, त्यानंतर सर्वच इतर सर्व जे मित्रपक्ष राजसाहेब ठाकरे असतील, त्यानंतर आठवले साहेब असतील व इतर सर्वच मित्रपक्षांचं त्यांनी जी काही जबाबदारी आपल्यावरती या ठिकाणी दिली तर प्रथम तर मी या ठिकाणी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जो विश्वास या ठिकाणी आपल्यावरती दाखवला आहे तर निश्चितपणे आपण तो यशस्वीरित्या पार पाडू असा आपल्याला विश्वास आहे। काल सर्वांची भेट घेतली आपण मुंबईमध्ये होता काल मला असं वाटतं का फडणवीस उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील यांच्यासोबत आपण उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या खऱ्या अर्थानं आशीर्वाद त्या ठिकाणी घेतले, त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी जाणून घेतलं की आपल्याला आता कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा प्रचार प्रसार करता येईल आणि आपण स्वतः जे काम केलंय, महाराष्ट्र शासनाने जे काम केलंय, त्यानंतर केंद्रात मोदी साहेबांनी जे काम केलंय तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी तातडीनं कशा पद्धतीने करावं या प्रकारचं नियोजन आणि मार्गदर्शन त्यांच्या डिवाइड होणार आहे। स्वामी शांतिगिरी महाराजांची काही भेट घेणार आहात का? आपले त्यांचे चांगले जिव्हाळ्याचे संबंध आहे, अनेक वर्षापासून आपण त्या ठिकाणी जातात। मला असं वाटतं का शांतिगिरी महाराजांना आपण देखील खूप सन्मान त्यांचा करतो। निश्चित त्यांचं जे काही इच्छा आहे तर मला असं वाटतं का आमचे सर्वच नेते मंडळी त्यांच्याकडे जाऊन निश्चित त्यांचा विचार करतील, त्यांच्या जे काही म्हणणं असेल निश्चित ऐकून ते माघार कशी घेतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे। नेता और राज्य के मुख्यमंत्री शिंदे साहब, डिप्टी सीएम फडणवीस साहब और अजीतदादा, राज साहब और आठवले साहब, इन सभी नेताओं का सभी महायुति के सभी नेताओं का मैं आभार व्यक्त करता हूं। निश्चित रूप से जो जिम्मेदारी उन्होंने मुझे दी है तो मुझे निश्चित विश्वास है कि हम लोग इस जिम्मेदारी को सभी महायुति के सभी कार्यकर्ता, सभी पदाधिकारी एक साथ मिलकर यशस्वी बनाएंगे। काफी कम से आप सब अगर हम देखें तो निश्चित रूप से यहाँ पे शिवसेना के भाजपा की ताकत बहुत बड़े पैमाने पे है। शिवसेना है, उसके बाद राष्ट्रवादी है, महाराष्ट्र नवनिर्माण सेना है, आरपीआई है और दूसरे बहुत से पक्ष यहाँ पे है। तो मुझे ऐसा लगता है कि इन सभी पक्षों की ताकत बहुत है और हम सब लोग एक साथ जुड़ जाएंगे तो निश्चित रूप से ये जो जितना भी टाइम उसमें गंवाया है लेकिन हमने इस बीच भी मैं लगभग 10 साल से यहाँ पे नेतृत्व कर रहा हूँ, लोगों के काम किए हैं, एक अच्छा इजी एक्सेसिबल रिप्रेजेंटेटिव करके लोग जानते हैं। तो मुझे ऐसा लगता है कि जो प्रचार प्रसार होना चाहिए तो वो ऑलरेडी हो चुका है। हमने इस महीने के दरमियान सभी पत्रक हो, स्टिकर्स हो, ये घर घर पे जाके लगाए। आज भी अगर फॉर्म भरा है तो इसी फॉर्म भर